परभणी तालुक्यातील मोजे उमरी येथील बौद्ध कुटुंबियावर अन्याय करणाऱ्या सरपंचावर 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुषार गायकवाड यांनी दैठणा पोलिसांकडे केली आहे। सपोनी ओपीजी सोनेत यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला। काय म्हणाले तुषार गायकवाड पहा। आज परभणी तालुक्यामध्ये उमरी एक गाव आहे। त्या गावामध्ये काही जातीवादी लोकांकडून काही दिवसापूर्वीचं भांडण उकरून आमच्या दलित समाजाच्या महिलेला या ठिकाणी बेदम मारहाण केली आणि ते मारहाण करत असताना ते आमच्या महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। आज आम्ही त्या गावाला भेट दिली। आज बौद्ध समाज त्या ठिकाणचा भयभीत झाला होता आणि बौद्ध समाजाची भीती काढण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला योग्य कारवाई करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही आज या दैठणा पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो। आज या ठिकाणच्या PI मॅडमची आम्ही चर्चा केली, परभणी जिल्ह्याच्या SP साहेबांशी चर्चा केली। पोलीस प्रशासन ॲक्शन मूडमध्ये आहे, आम्हाला आता दिसायला लागले। माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की परभणी जिल्हा शांत ठेवायचा असेल तर या दोषीवरती जो उमरी गावाचा जो सरपंच आहे त्या सरपंचवरती 307, 302 आणि ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। अन्यथा वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्ह्यामध्ये परभणी बंदची हाक भविष्यामध्ये दिल्याशिवाय शांत राहणार नाही। आज आमचा समाज या ठिकाणचा भयभीत झाला होता। आम्ही PI मॅडमकडे रिक्वेस्ट केली की आमच्या समाजाला त्या ठिकाणी प्रोटेक्शन द्यावं। मॅडमनं शब्दाचा मान ठेवून आज संध्याकाळपासून त्या ठिकाणी पेट्रोलियमची गाडी फिरणार आणि त्या बौद्ध समाजाला त्या ठिकाणी संरक्षण देण्याची भूमिका मॅडमनं घेतली। त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मॅडमचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। त्या हरामखोर लोकांना मी या ठिकाणी आव्हान करतो, माझा समाज एकटा आहे अशी डोक्यातलं तुम्ही काढून टाका। का रात्री बाळासाहेब आंबेडकरांच्या कानावरती आम्ही हा विषय घातलेला आहे। जर तुम्ही जास्तीचं माजलेलं पण तुम्ही दाखवत असाल तर तुमचा माज उतरण्यासाठी या ठिकाणचा आंबेडकरी चळवळीतील तरुण या ठिकाणी सज्ज झालेला आहे। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याला मानतो म्हणून आम्ही शांत आहे, आम्ही बुद्धाची शांती मानतो म्हणून आम्ही शांत आहे। आम्हाला क्रांतीच्या मार्गाने येण्याचा तुम्ही भाग पाडू नका, अन्यथा सम्राट अशोकांची तलवार आमच्याकडं आज पण आहे, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज पोलीस प्रशासनानं योग्य कारवाई केली। आमची पुन्हा एकदा चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, 302, 307 आणि ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। जर ही कारवाई नाही झाली तर भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्हाधिकारी कार्यालय SP कार्यालयावरती आक्रमक पद्धतीचा मोर्चा काढल्याशिवाय शांत राहणार नाही।